नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे उपवासाचा चिवडा. तर हे उपवासाचे पोहे आहेत. हे बघा, साबुदाण्याचे हे असे रॉ मटेरियल हे भेटतात. ह्याचा उपवासाचा चिवडा मला बनवायचा आहे. त्यासाठी मी 2 पॅकेट इथे घेतलेले आहे. आणि हा चिवडा बनवण्यासाठी इथे जो मसाला लागणार आहे तो सुद्धा मी घरीच बनवणार आहे. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे. थोडे म्हणजे एक बाउल आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या 2 वस्तू कमी जास्त सुद्धा करू शकता. आणि आता इथे आपल्याला घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ. हा मसाला आपल्याला घरच्या घरीच तयार करायचा आहे. एवढ्याच चिवड्याला लागेल तेवढं आपल्याला इथे घ्यायचं आहे मीठ. 4 टीस्पून मी घेतलेलं आहे मीठ. 4 ते 5 टीस्पून घ्यायची आहे दळलेली साखर. ही मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. हे खूप तिखट आहे. लाल मिरची पावडर ही 1 टीस्पून मी घेतलेली आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चला, मसाला आपला आपण इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. हा आपण बाजूला ठेवून देऊ. त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलंच आहे. बघूया, हे बघा, एकदम पटकन आपलं टाकल्याबरोबर तेलात हा बघा उपवासाचा चिवडा आपण हा बनवतोय. एकदम छान हे फुलून येतात. मार्केटमध्ये हे कच्चे असे आपल्याला हे रॉ मटेरियल भेटतात. तर ते घेऊन आपण घरच्या घरी छान हे चिवडा बनवू शकतो. हे बघा, एवढे मी असे घेतलेले आहे. व्यवस्थित आपल्याला असा निथळून घ्यायचा आहे. हे बघा, हे तळायला अजिबातच वेळ लागत नाही. खूप झटपट हे तळून होतात. त्या प्रकारे मी थोडे थोडे घेऊन आणि हे तळून घेणार आहे. प्रकारे दोन्ही हे पॅकेट मधले हे पोहे मी संपूर्ण तळून घेणार आहे. संपूर्ण पोहे तळून झालेले आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालते शेंगदाणे. एकदम गॅस फुल नाहीये, तेल कडकडीतच गरम आहे आपलं. मीडियम गॅसवरती मी शेंगदाणे तळून घेते. घरी चिवडा अतिशय छान पद्धतीने आपण असं करून ठेवू शकतो. हा चिवडा अजिबात नरम पडत नाही. एकदम पॅकबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये व्यवस्थित तुम्ही हा स्टोर करून ठेवू शकता. शेंगदाण्याचा कलर व्यवस्थित बदललेला आहे. वासही छान येतोय. अजून थोडेसे होऊ दे. चला, शेंगदाणे व्यवस्थित आपले इथे तळून झालेले आहेत. आपल्याला खोबरं तळून घ्यायचं आहे. तर खोबरं मी सगळं नाही टाकलं, कारण पातळ आपल्या स्लायसेस आहेत. तर जास्त आपण टाकलं ते व्यवस्थित ते भाजल्या जाणार नाही. मिक्स करायला थोडंसं हलवायला चाळणीमध्ये जड पडतं, म्हणून 2 वेळेला करून आपण ते व्यवस्थित असं तळून घेऊ. कारण ते एकदम पातळ स्लाइस चिटकलेले असतात, त्यामुळे थोडे थोडे घेऊन खोबरं आपण व्यवस्थित तळून घेऊ. हे खोबरं तळायला अजिबात वेळ लागत नाही. पातळ स्लाइस केलेले आहे, त्याच्यामुळे एकदमच लाल होऊन जातात लगेच. हे बघा, सगळे आपले सारख्या कलरवरती खोबरं तळल्या जातं. हे शेंगदाणे आणि खोबरं तळून झालेलं आहे. घेतलेलं तेल आहे. तर मी ते कमीच प्रमाणामध्ये घेतलेलं होतं, कारण आपण जे तळून तेल राहतं त्या तेलाचा वापर करत नाही. आणि जर कोणी करत असाल तर ते तेल शरीरासाठी खूप घातक आहे. म्हणून आपण आपल्याला अगदी जेवढं आपल्या पदार्थाला पाहिजे त्यापेक्षा थोडंसं कमी जास्त तेल, कमी झालं तर आपण टाकू शकतो, पण जास्त घेऊ नका. कारण तेच तेल आपण परत जर गरम करून वापरण्याचा प्रयत्न केला तर शरीरासाठी ते अतिशय घातक आहे. त्यामुळे आत्ता मी हे सगळं साहित्य तळून झाल्यावरती हे एवढं तेल राहिलेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता हा जो बनवून घेतलेला मसाला आहे तो मी या तेलामध्ये घालणार आहे. मीठ, साखर आणि मिरची पावडर हा जो मसाला आहे तो मी इथे कढईमध्ये याच्यामध्ये टाकलेला आहे तेलामध्ये. बघा,
संपूर्ण मी बनवून घेतलेला मसाला तेलामध्ये टाकला, थोडासा मिक्स केला आणि आता हे संपूर्ण तेल आणि हा मसाला मी ह्या पोह्यांवरती म्हणजे आपले जे चिवडा आहे उपवासाचा त्याच्यावरती टाकते आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं. अगोदर गरम आहे त्यामुळे आपण असं करतो, नंतर हाताच्या सहाय्याने व्यवस्थित आपण सर्व बाजूने मिक्स करणार आहे. थोडासा मी बघा म्हणजे मोठे मोठे झालेले असं हे थोडेसे असे चिरते म्हणजे आपला मसाला त्याला व्यवस्थित लागेल सगळ्या बाजूने. मस्त आपला चिवडा इथे तयार झालेला आहे उपवासाचा.